मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. आपले प्रारब्ध भोगल्याशिवाय गुरुची भेट होणारच नाही. प्रत्येक माणसाच्या हातून कळत नकळत काही चुका होत असतात, पण त्यांचे परिणाम मात्र त्रासदायक असतात. घरोघरी आढळणारी एक मोठी चूक म्हणजे अन्नाचा अपमान. आपणाला सांगायचा मुद्दा हा की वेळ आल्याशिवाय म्हणजेच आपले प्रारब्ध भोगल्याशिवाय गुरुची भेट होणारच नाही. ज्यावेळेस आपण जेवायला बसलेलो असतो तेवढ्यात घरात किरकिर सुरू होते. पती पत्नी, मुले किंवा कुणीतरी पाहुण्यापैकी अचानक नको ते विषय काढतात आणि मग शब्दाला शब्द वाढत जातात. भांडणे सुरू होतात व कुणीतरी रागाने जेवणावरून उठून जातो व अन्न तसंच राहतं. अन्नाचा म्हणजेच अन्नपूर्णेचा अपमान होतो. नंतर घराण्याला उतरती कळा लागते. घरचा कर्ता पुरुष अथवा स्त्री जेवायला बसले असताना त्यांना घरातील कोणत्याही अडचणी सांगू नका. त्यांना शांतपणे 4 घास खाऊ द्या. शत्रू जरी काही खातपीत असेल, जेवत असेल तर त्याला सुखाने खाऊ द्या. काहीही बोलू नका. अन्नावरून रागाने उठणारी व्यक्ती अथवा त्याला तसे करण्यास भाग पाडणारी कुणीही असो, दोघांनाही अन्नाचा शाप नक्कीच लागतो. मित्रांनो, गरिबीमुळे काही जण भाकरी, ब्रेड, वडे, सामोसे अथवा लाडू वगैरे चोरून खाण्याचा प्रयत्न करतात व शेवटी जमावाकडून मारही खातात. मांजरे व तत्सम प्राणी काही वेळा चोरून दूध पितात म्हणून काही जण त्यांना मारतात अथवा हुसकावून लावतात. चोरी करू नये हे बरोबर असले तरी त्या मुक्या प्राण्यांना काय माहीत ही चोरी आहे म्हणून. एखाद्याच्या तोंडचा घास काढून घेणं हे शापाला आमंत्रण देते. त्यासाठी असे प्रकार अजिबात करू नका. मतभेद वगैरे असतील तर नंतरही त्यावर बोलता येतं, पण समोर अन्न असताना चुकूनही तोंडातून अपशब्द काढू नका. शांततेत जेवण झाल्यावर तुम्ही काय असेल ते बोलू शकता. तसेच कुणाला कोणता सल्लाही देऊ नये. घर असो वा हॉटेल, लग्न, मुंजीचा कार्यक्रम अथवा कोणताही समारंभ असो, लोकांनी शांत मनाने जेवण केले पाहिजेत, तर तो आशीर्वाद ठरतो व रागारागात कसे तरी 4 घास पोटात ढकलल्यास तो अन्नपूर्णेचा अपमान होतो व वेळ येताच त्याचे अनिष्ट परिणाम जाणवू देखील लागतात. यासाठी नियमित जेवणापूर्वी ताटाभोवती पाणी फिरून चित्रावळी काढली जाते व काही शिते ज्ञात अज्ञात जीवासाठी काढून ठेवण्यासाठी प्रथा आहे. मंगल कार्याच्या वेळी ताटाभोवती रांगोळी काढली जाते. अन्नपूर्णा देवी प्रसन्न राहावी म्हणून संपूर्ण कुटुंबाचे रक्षण व्हावे, घर धनधान्याने भरलेले असावे, सर्वांची भरभराट व्हावी, हा त्यामागील हेतू असतो. मित्रांनो, अन्न शिजवणारे अथवा वाढणारे किंवा हॉटेलमध्ये सप्लाय करणारे हातात अन्न असताना असणारी कोणतीही व्यक्ती असो, त्यांचे चांगले वाईट विचार हातात धरलेल्या अन्नात उतरतात. त्यासाठी मन शांत नसताना अथवा राग, रुसवे व तसेच मन दूषित असेल तर शक्यतो खाणेपिणे करू नका. मनुष्य प्राणी राबतो पोटासाठी, पण ते अन्न जर तुम्ही शांतपणे खात नसाल तर त्या राबण्याचा उपयोग तरी काय. अन्नाच्या नासाडीने अन्नपूर्णेचा अपमान होत असेल तर त्याचे अनेक दोष निर्माण होतात व ते पुढे त्रासदायक ठरतात. हे दोष दूर व्हावेत यासाठी पंचमहायज्ञ रोज करावा असे ज्योतिषशास्त्रात सांगितलेले आहे. अतिथी देवो भव ही म्हणही त्यासाठीच वापरतात. कावळे, चिमण्या, कबुतरे, मांजरे, गायी व इतर मुक्या प्राण्यांना खाऊ घातल्यास आपल्या कमाईतला ऊर्जितावस्था येते. ज्यावेळी संकेत येतात त्यावेळी कुणाच्या तरी रूपाने देव आपले रक्षण करीत असतो. अपघात होत नाहीत व झालाच तर त्यातून सही सलामत आपली सुटका होत असते. अन्नदान केल्याने अनेक दोष नष्ट होतात. राहती वास्तूही शांत राहते. स्वतःची आध्यात्मिक शक्तीही वाढते. याची माझ्या स्वतःबद्दलची प्रचिती मी तुम्हाला सांगत आहे. मित्रांनो, शक्य होईल यथाभक्ती यथाशक्ती गोरगरिबांना, खरंच ज्यांना अन्नाचा म्हणजे अन्न मिळतच नाही खाण्यासाठी, अशांना तुम्ही जसं तुम्हाला शक्य होईल तसं अन्नदान करा. असं नाही की खूप खर्च करून करा. तुमची म्हणजे यथाभक्ती यथाशक्ती तुमचं जसं जमेल तसं तुम्ही त्यांना अन्नदान करा. सर्वात श्रेष्ठ आणि स्वामींना तर सर्वात श्रेष्ठ म्हणजे स्वामींना अन्नदान केलेलं खूप आवडतं. ती मोठी स्वामी सेवाच समजा. त्यामुळं मुक्या प्राण्यांना
गोरगरिबांना नक्की तुम्हाला जमेल तसे अन्नदान करा आणि आध्यात्मिक दृष्टिकोन आपला वाढवा आणि आपल्या घरात सुख समृद्धी नक्कीच येणार. मित्रांनो, छोटासा व्हिडिओ होता. आवडल्यास नक्की लाईक करा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ माता अन्नपूर्णा नक्की टाईप करा. अनंत कोटी ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ.